हॅलो. 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 पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आजच्या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील हा पहिला सामना मितेश 11 वर्सेस MS 11. एक रोमांचक सामना या ठिकाणी होणार आहे. बिग बॅश लीग भव्य अशा टेनिस क्रिकेट स्पर्धा 2026 आशागड उद्या मेगा फायनलचा सामना म्हणजे मेगा संडे. या ठिकाणी या ठिकाणी
हॅलो हॅलो. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. तिसरे षटक मार्ग असतं. धावसंख्या झाले ते 19. नवीन फलंदाज अनिल. अनिल यांनी या ठिकाणी चेंडूला ढकलून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. या एक धावीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाले ती 20. तिसरे षटक मार्गस्थ. 8 षटकांचा हा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. बघा तिसरे षटक मार्गस्थ आहे. आता स्ट्राईकवर होता तो नितेश. पुन्हा एकदा चेंडूला ढकलून दिला त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा. मारा करतोय तो अंकेश. मात्र चेंडूला खेळून काढला फॉलो थ्रोच्या दिशेने सरस 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. आता चेंडू हवेमध्ये कॉटन बॉलचा चान्स. या ठिकाणी सुरेख असा झेल. अनिल बॅक टू पवेलियन. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मितेश फायटर संघाची धावसंख्या होते ती 3 गडी बाद 27 धावा. डीजे धन्यवाद डीजे. बघा चौथे षटक घेऊन आला तो मंगेश. मंगेश सारस्वत. धावसंख्या थांबून आहे 27. बघूया नितेश या ठिकाणी स्वीप शॉट. चेंडू जातो त्या ठिकाणी डिस्कनेक्टच्या दिशेने. चेंडू खाली सुनील. फील्ड होईपर्यंत 2 धावा नक्कीच. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 29 धावा. मात्र चेंडूला भिरकावून दिलाय मिडॉनच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक लाडू सॉरी चुकी करणार नाही. या ठिकाणी नितेश बॅक टू पवेलियन. मोठा विकेट या ठिकाणी फासाला आलाय तो मंगेश यांचा. आणि नितेश या ठिकाणी वैयक्तिक 9 धावा करून तंबूमध्ये परततोय. धावसंख्या थांबवणे अजून 29 धावा. चौथे षटक मार्गस्थ. मात्र नवीन फलंदाज काशीनाथ. मंगेश सारस्वत ज्याप्रमाणे त्यांनी स्पर्धा गाजवले खरोखरच अविश्वसनीय अशी स्पर्धा मंगेश सारस्वत साठी. गोलंदाजी असो फलंदाजी असो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आपलं या ठिकाणी नेतृत्व केलंय. मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 30 धावा. पुन्हा एकदा मंगेश सज्ज. मात्र बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू होता. या ठिकाणी बाल बाल बच गए काशीनाथ. एक जीवनदान या ठिकाणी मिळते ते काशीनाथ यांना. चौथे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या थांबून आहे अजूनही 30 धावा.
मात्र चेंडूला ढकलून दिलाय सरळ मिड ऑनच्या दिशेने फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 धावा. मात्र स्ट्राईकवर आहे तो मितेश. राईट हँडेड फलंदाज. थोडीशी फिल्डिंग मध्ये रचना करताना मंगेश. फक्त 5 खेळाडू आपण या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो. मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळी यांचा काही संपर्क नाही. एक निर्धाव चेंडू. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या थांबून आहे अजून 31 धावा. मात्र या ठिकाणी गोल्डन वरनं थोडीशी उसळी घेणारा चेंडू. षटक संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मितेश फायटर संघाची धावसंख्या होते ती 4 गडी बाद 31 धावा. पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक टाइम. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. मात्र 5वे षटक घेऊन आलाय तो भावेश. सध्याची परिस्थिती आहे ती मितेश फायटर या संघाची 4 गडी बाद 31 धावा. मिसफील्ड. थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. एक एक रन या ठिकाणी महत्वाचा असतो परंतु जिया थोडीशी फिल्डिंग मध्ये हा त्यांचा एक वीक पॉइंट आहे. बघूया पुढचा चेंडू भावेश यांचा. काशीनाथ यांना. मात्र इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळी यांचा संपर्क नाही. एक निर्धाव चेंडू. दोन 2010 आणि 15च्या दरम्यान काशीनाथ एक आक्रमक असा फलंदाज होता परंतु
प्रॅक्टिस नसल्यामुळे थोडस या ठिकाणी स्ट्रगल करतोय, परंतु अनुभव आहे त्या फलंदाजाकडे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. भावेश सूर्य कशी गोलंदाजी. 4 चेंडूवर आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. मात्र चेंडू हवेमध्ये. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूमध्ये. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 37. 5वे षटक मार्गस्थ आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. मात्र या ठिकाणी हलकीशी लेग बिफोरची अपील होती. एक छोटी धाव म्हणावी लागेल. ठिकाणी 1 धावेने षटक संपते. धावसंख्या झाली ती नितेश फायटर या संघाची 5 षटकानंतर 4 गडी बाद 38 धावा. या ठिकाणी 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. बघूया मितेश 11 या संघाचे फलंदाज काशीनाथ आणि मितेश. बॉलर आहे तो आता मात्र 6वे षटक घेऊन आला सुनील बोंड. खेळण्याचा प्रयत्न होता. बघूया या ठिकाणी मितेश रन आउट होऊन तंबू मध्ये परततोय. थोडस नाराज असेल मला वाटते मितेश. राईट घेणार होते परंतु या ठिकाणी रनआउट होऊन तंबू मध्ये परतले. आता मात्र नवीन फलंदाज सचिन ठाकरे. एक आक्रमक आणि ऑलराऊंडर खेळाडू म्हणजे मितेश 11 या संघाची नितेश 11 संघाकडनं नेहमी महत्वाची भूमिका पार पाडतो हा खेळाडू म्हणजे तो सचिन ठाकरे. आपल्या बळावर अनेक मॅचेस या ठिकाणी जिंकून देतो नेहमी सचिन ठाकरे. नितेश 11 या संघाला. बघूया मारा करतोय सुनील बोंड. मात्र या ठिकाणी इनसाइड आउट सेट खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय तो सचिन. निर्धाव चेंडू. सूर्य कशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती. सुनील बोंड यांची. आता मात्र चेंडूला कट केलाय डीप पॉइंटच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. त्या ठिकाणी लाडू एक MS 11 संघाकडनं उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाले ते 39. बघूया काशीनाथ. मात्र काशीनाथने ढकलून दिला चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटच्या दिशेने. लाडू चेंडू खाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट काशीनाथ आणि सचिन यांच्या दरम्यान पाहायला मिळाली. या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 41 धावा. 6वे षटक मार्गस्थ आहे. मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय तो वाईट धावा. एक अतिरिक्त धाव. MS 11 संघाला जरा काळजी करावी लागेल ती अतिरिक्त धावेसाठी. वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी प्रत्येक मॅच मध्ये धावा खूप खर्च केल्या जात आहेत. मात्र चेंडूला विरकावून दिला होता या ठिकाणी सूर्य कसं क्षेत्ररक्षण. एक निर्धाव चेंडू फॉलो थ्रू मध्ये खेळला होता पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुनील बोंड यांचं. मात्र हा शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामध्ये. खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय तो काशीनाथ. षटक संपते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर
तर मात्र 6 षटकाच्या समाप्तीनंतर मितेश इलेव्हन संघाची धावसंख्या होते ती 5 गडी बाद 42 धावा. बघूया 7वे षटक घेऊन आलाय तो चेतन. चेतन अलोने धावखोर असा गोलंदाज. स्ट्राईक वर आहे मात्र तो सचिन ठाकरे. मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. चेंडू खाली सरोज. सुरेख असं क्षेत्ररक्षण. स्टायलिश प्लेअर म्हणजे सरोज. काल मात्र सरोज यांनी वरदान माझं तोडलं होतं. जेल टिपला होता त्यांनी आणि 101 रुपयाचे पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालं होतं. बघूया आज मात्र संधी आली नाही अजून सरोज यांच्याकडे जेलची. हा मात्र फुलटॉस चेंडू आहे. चेंडू जाते तर सरळ दन दन या ठिकाणी सीमारेषा पार. चौकार आणि 45 रन 9 बॉल. टोटल या ठिकाणी 5 धावा मिळत आहेत. या 5 धावेने धावसंख्येमध्ये उछाल आले आणि धावसंख्या झाली ती 48 धावा. वाढती धावसंख्या झाली ती 48. 7वे षटक मार्गस्थ. मात्र या ठिकाणी एक छोटी धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी रनआउट होऊन तंबू मध्ये परततोय तो काशीनाथ. काशीनाथ बॅक टू पवेलियन. धावसंख्या झाली ती 48 धावा. 7वे षटक मार्गस्थ. आता नवीन फलंदाज गणेश. नवीन फलंदाज काशीनाथ यांची जागा घेण्यासाठी गेलाय तो गणेश. स्ट्राईक घेतलाय ती सचिन यांनी. मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जात आहे सीमारेषा पार. षटकार. सचिन ठाकरे ज्याप्रमाणे मी सांगितलं की एक आक्रमक असा फलंदाज आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 54 धावा. 7वे षटक मार्गस्थ. एक हार्ड हिटर असा हा फलंदाज. मुलांना जरा बाहेर निघायचं. मुलांना लहान मुलांना इथून या बाउंड्रीच्या बाहेर नाही जा. सावलीमध्ये बसा. बघूया पुढचा चेंडू. मात्र या ठिकाणी खूपच सुंदर असा यॉर्कर. एक निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. सुरेख अशी गोलंदाजी कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये चेतन. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आहे चेतन. मात्र आखोटा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय पुन्हा एकदा सचिन. धावसंख्या थांबून आहे अजूनही 54 धावा. मला वाटते या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. सचिन ठाकरे स्ट्राईक आपल्याकडे ठेवतात का पाहूया. खेळण्याचा प्रयत्न. सहा गडी बाद 58 धावा. शेवटचे षटक घेऊन येते तो हिमेश. स्वतः कर्णधार मंगेश सारस्वत. स्ट्राईक वर आहे तो गणेश.
गणेशांनी चेंडूला ढकलून दिला त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू खाली सुनील बोंड आणि एकच धावावर समाधान मानतील या ठिकाणी. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 59. आता मात्र सचिन ठाकरे ऑन टू स्ट्राईक. सचिन याने इनसाइड आउट शॉट खेळलेला. चेंडू आता फाईन लीग दिशेने. 1 बाउन्स 4 धावा. मात्र चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63. एकदा आता मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली सुनील बोंड चुकी करणार नाही. सुरेख असा झेल. सचिन ठाकरे या ठिकाणी बाद होऊन तंबू मध्ये परततोय. सचिन याची जागा घेण्यासाठी चाललाय तो विजय. एक मोठा गडी बाद झालाय. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष असताना मला वाटते कुठे ना कुठे या ठिकाणी 8-10 धावा या ठिकाणी मंगेश सारस्वत यांनी नक्कीच वाचवल्यात. सचिन यांचा विकेट घेऊन. मात्र नवीन फलंदाज विजय. विजय यांनी मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते विजय यांना. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 64. बघूया शेवटच्या षटकातील 2 चेंडू शेष. आता चेंडूला ढकलून दिला या ठिकाणी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून. सूर्यकश क्षेत्ररक्षण हितेश आढळ यांच्याकडनं 2 धावा तर नक्कीच पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय आणि या ठिकाणी रनआउट झालाय तो विजय. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 66 धावा. बघूया शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवर गणेश चौकार मारतो की षटकार. मात्र उंचावर खेळण्याच्या प्रयत्नात बघूया रनआउट होतो की काय आणि गणेश सुद्धा या ठिकाणी रनआउट. षटक संपते. 8 षटकाच्या समाप्तीनंतर मितेश इलेव्हन संघाची धावसंख्या होते ती 8 गडी बाद 66 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे ते 67 धावेचं MS इलेव्हन या संघाला. बघूया थोड्याच वेळात MS इलेव्हन संघ फलंदाजीला आल्यानंतर कळेल की हे लक्ष पार करू शकतात की नाही MS इलेव्हन संघाचे फलंदाज. या मॅच नंतर होणारा सामना अमर इलेव्हन वर्सेस वारली वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस इथे यायचा आहे. आपला टॉस होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर यायचं आहे. फर्स्ट इनिंग या ठिकाणी झालेली आहे. वारली वॉरियर्स कर्णधार आणि अमर इलेव्हन कर्णधार.
वारली वॉरियर वर्सेस अमर 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्सकडे यायचं टॉस उडवण्यासाठी. सध्याचा जो सामना चालू आहे तो MS विरुद्ध मितेश. MS या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 67 धावा करायला लागतील, कारण मितेश 11 संघ सुद्धा बलाढ्य आहे गोलंदाजीमध्ये. स्ट्राईक वरती आहे तो जिया, नॉन स्ट्राईक वरती आहे तो अंकेश, गोलंदाजी करतोय तो जितू. बघूया पहिला चेंडू पहिल्या षटकातला. स्ट्राईक वरती आहे ते जिया. खूपच सुरेख गोलंदाजी केलंय. निर्धाव चेंडू. जिया यांना चेंडू काही समजला नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. बघूया दुसरा चेंडू. खेळण्यासाठी सज्ज आहे तो जिया, गोलंदाजी करतोय जितू. बघूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मितेश 11 या संघाची गोलंदाजी खूपच धारदार आहे. जिया पण घातक फलंदाज आहे. बघूया पहिल्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतोय तो जितू. स्ट्राईक वरती आहे जिया. तिसरा चेंडू. जिया यांनी मारून काढलाय एक धाव. बॅटीचा कडा घेऊन चेंडू गेला होता साईडला. 3 चेंडू 1 धावा. एकूण 67 रन. 67 धावा चेस करायचे तुम्हाला MS 11. चौथा चेंडू असेल पहिल्या षटकातलं. स्ट्राईक वरती आलाय तो अंकेश. बघूया काय करतो आपल्या संघासाठी अंकेश. चौथा चेंडू. अंकेश आणि उंचावरून खेळून काढलाय चेंडू. कॅरी करता आला नाही. वारली वॉरियर संघ नाणेफेक जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बघूया पाचवा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे तो अंकेश. काय घडतंय ते आता या चेंडूवरती. वाचलाय अंकेश. पाचवा चेंडू. अंकेश यांनी उंचावरून टोलावण्याचा प्रयत्न केला आणि अंकेश झालाय झेलबाद. स्लिपच्या दिशेने अंकेश याचा झेल घेतलाय. जितू खूपच घातक गोलंदाज आहे हे मी सांगितलेलं होतं. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो जितू आपल्या संघासाठी, कारण जितूला पण माहीत आहे धावसंख्या ही कमी झालेली आहे आणि खूपच मोठा मासा गळायला लागलेला आहे तो अंकेशच्या स्वरूपाने. आता स्ट्राईक वरती जातोय तो अष्टपैलू खेळाडू चेतन. कालच्या प्रमाणे फटके मारले होते त्याचप्रमाणे आज फटके मारतो का चेतन हे बघूया. पहिल्या षटकातला शेवटला चेंडू अजून बाकी आहे. जितू थोडं फंबल होत आहेत, मला वाटतं क्रॅम्प सारखा आलाय त्यांना. शेवटचा चेंडू असेल चेतन यांच्यासाठी. गोलंदाजी करतोय तो जितू. बघूया चेतन आपल्या संघासाठी काय करतात त्या चेंडूवर. चौकार की षटकार यांच्याकडनं आशा आहे त्यांच्या संघाला. शेवटचा चेंडू. स्ट्राईक वरती चेतन. मोठं नाव. त्या प्रकारे मोठा षटकार मारतात की चौकार बघूया. निर्धाव चेंडू. ब्लॉक पद्धतीचा चेंडू जितू यांनी टाकला होता. चेतन यांच्या फळीला चेंडू लागला नाही. एक षटक संपलंय. धाव संख्या झाली ती 1 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करून दाखवले मितेश 11 संघाने. 42 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता. 7 ओव्हर 66 धावा. मंगेश आमचं लक्ष आहे बरोबर. चेतन काहीतरी गुरुमंत्र देत आहेत ते जिया यांना.
स्ट्राईक वरती येतो जिया. डीजे कुछ बजाइए यार. चालेल. गोलंदाजी मार्कवर आला तो अनिल. खूपच वेगवान गोलंदाज आहे तो अनिल. स्ट्राईक वरती आहे जिया. धाकड़ फलंदाज. मारता है कि क्या करता है देखते हैं. बहुत ही ऊंचे ऊंचे फटके मारता है जिया. गोलंदाजी करतोय तो अनिल. बघूया. ओ जिया बोल्ड. अनिल यांनी जियाला दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती बाद केलंय. बोल्ड केलंय. जिया पुन्हा एकदा पहिलीमध्ये येताना. कालपासून थोडस फॉर्म जिया यांनी गमावलंय. बघूया नवीन बॅट्समन कोण जात आहेत MS11 या संघाकडून. ओ माय गॉड. आशागडचा स्टार खेळाडू आणि स्टायलिश खेळाडू सरोज अल्लू जात आहेत ते स्ट्राईक वरती दुसऱ्या ओव्हर मध्येच. जर सरोज अल्लू यांनी 3 चेंडू 3 षटकार मारले तर मुकेश दुबळा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय. सरोज द ब्रँड ऑफ चारोटी अँड आशागड. बघूया काय करतात सरोज. स्टायलिश प्लेयर. जर तुम्ही लगातार 2 षटकार मारले तर ललित पवार यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अनिल दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक वरती आहे आशागडचा स्टायलिश खेळाडू सरोज अल्लू. बघूया काय करतो. बक्षीस लागले तुम्हाला 3 वरती 500, 2 वरती 500. सरोज यांनी उंचावरून खेळून काढलाय चेंडू. चेंडू जातोय तो खूपच सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा चोरून काढलेत. मस्त प्रकारे कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय सरोज यांनी. सेम रोहित शर्मा सारखं. म्हणून त्याला आम्ही बोलतो स्टायलिश खेळाडू आशागड. 2 चेंडू झालेत. धाव संख्या झाली ती 3 धावा. स्ट्राईक वरती आहे तो सरोज. बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते. तिसरा चेंडू. गोलंदाजाने खूपच वेगवान गोलंदाजी केली वाटतं. फुलटॉस असूनही सरोज यांच्या फळीला काही चेंडू लागला नाही. निर्धाव चेंडू. 3 चेंडू झालेत. 3 धावा. दुसऱ्या षटकातलं 3 चेंडू पूर्ण. चौथा चेंडू आता पुढे येईल. सरोजचा काहीतरी गुरुमंत्र देत आहेत ते चेतन. सरोज हे हँडग्लोव्ह घालतायत. खूपच डेंजरस मोड मध्ये दिसत आहेत ते सरोज. हँडग्लोव्ह घालायला लागलेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते सरोज. या खेळाडूची स्टाईलच काहीतरी वेगळी दिसते. ग्लव्ह घातलाय सरोज यांनी. चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय सरोज. बघूया. सरोज यांनी उंचावरून तोडण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो. तुम्हाला बक्षीस लागलंय सरोज. 3 षटकारावरती 500 रुपये मुकेश कडनं. 2 षटकारावरती 500 रुपये लालू कडनं. 5वा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. स्ट्राईक वरती आहे तो चेतन. 4 धाव संख्या झाले टोटल 4. बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी चेतन. गोलंदाजी करतो तो अनिल. खूपच एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाला. खराब चेंडू. वाईड. अनिल कडनं वाईड चेंडू घडलाय. चेतन तुम्हाला परत संधी भेटलंय. शेवटचा चेंडू असेल. उंचावरून तो लावण्याचा. बघूया शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. स्ट्राईक वरती आहे चेतन. चेतन यांनी कट करून काढला होता. नितेश यांच्याकडनं मला वाटतं मिसफिल्ड होत आहे. आणि चेंडू जात आहे ते 1 धाव. एक बॉल बाकी. अंपायर 1 बॉल बाकी. 1 वाईट टाकलाय. तुमच्यासाठी बक्षीस चेंज केले लालूने. सरोज प्रत्येक षटकारावरती तुम्हाला 200 रुपये ठेवलेत लालू यांनी. प्रत्येक षटकारावरती गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो जितू. सॉरी
अर यो तर आला परत सांग. चला आला शेवटच्या चेंडूवरती सरोज. तुमच्याकडे अपेक्षा खूप मोठ्या होत्या आमच्या. तुम्ही आमच्या आशाकडचे स्टायलिश खेळाडू आहात. तुमच्याकडे बघून भरपूर पोरं स्टाईल मारण्याच्या पद्धतीने खेळायला जातात. आता स्ट्राईक वरती जातो आहे तो मंगेश सारस्वत, संघाचा ओनर मालक. खूपच चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो. काल परवा ज्या प्रकारे त्याने खेळी करून दाखवलंय त्या प्रकारची खेळीची आवश्यकता आपण त्याच्याकडनं बघू शकतो. पुन्हा घडू शकतं असं वाटतंय मला. खूपच सुरेख फलंदाजी करतोय. काल वन साइड मॅच काढले, परवाची वन साइड मॅच काढले त्याने. तो ऑफच्या बाहेरचे बॉल ऑफच्या बाहेरला निघून लेगला मारतो आहे. सध्याच्या फॉर्मला तो काहीही करू शकतो. स्ट्राईक वरती आलाय तो चेतन, गोलंदाजी करतोय तो जितू. बघूया. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे तो चेतन. कॉमेंटेटर नवीन आहे, चुका होतात पंच. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे तो चेतन. नॉन स्ट्राईक वरती आहे तो मंगेश, संघाचा ओनर. बघूया पहिला चेंडू चेतन साठी जितू यांचा. खूपच सुरेख गोलंदाजी करतायत ते जितू. निर्धाव चेंडू. चेतन यांना चेंडू काही समजला नाही. पुन्हा एकदा बीट झालेत ते चेतन. जितूकडे खूपच एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्याचा. दुसरा चेंडू उंचावरून टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये मला वाटतंय चेतन झाले जेलबाद. खूपच मोठा मासा लागलाय गडाला जितू यांच्याकडे. तिसऱ्या षटकातला दुसऱ्या चेंडूवरती चेतन हे बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेत MS11 संघाची 6 धावा. मला असं वाटतंय का मितेश 11 या संघाने कमबॅक केलंय गोलंदाजीच्या जोरावरती. आता स्ट्राईक वरती जात आहेत ते जेम्स बॉन्ड अर्थात सुनील बोंड. चेतन यांना चेंडू काही समजला नव्हता. त्यांनी उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला पण ते झालेत झेलबाद. होल्डर तुमचे स्वागत आहे मंडळात. बघूया. तिसरा चेंडू असेल सुनील बोंड साठी. हे सुद्धा खूपच एक्सपिरियन्स खेळाडू आहेत सुनील बोंड. हे वरतून फटके काढतात का बघूया. संघासाठी धावसंख्या आहे ती 6 धावा. तिसरं षटक चालू आहे. तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत तो बोंड. खूपच सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय तो मिडनच्या दिशेला. थोडं फंबल झालं होतं पण एक धाव घेतलंय ते सुनील यांनी. स्ट्राईक वरती आलाय इन फॉर्म बॅट्समन मंगेश सारस्वत. काल ज्या प्रकारे खेळी केले त्या प्रकारे आज खेळी करू शकतो का जितू यांच्या चेंडूवरती. बघूया. चौथा चेंडू असेल मंगेश यांना. काय करतात ते मंगेश आपल्या संघासाठी. चौथा चेंडू. सन्मान दिलाय चेंडूला. जितू यांना क्रॅम्प आला वाटतं. गोलंदाजी करताना त्रास होतो त्यांना. थोडस लक्ष द्यावं लागेल त्यांच्या संघातल्या खेळाडूंनी जितू यांच्यावरती. सेकंड लास्ट चेंडू असेल हा मंगेश साठी जितू यांचा. मंगेश यांनी उंचावरून खेळू काढण्याचा प्रयत्न केला होता पण वाचलेत. शोल्डर वरती लागलाय चेंडू. बोला था ना ये बंदा ऑफ में जाके लेग में मारता है. बघूया शेवटचा चेंडू काय करतात ते मंगेश आपल्या संघासाठी. थोडस फील्ड मध्ये चेंज करतायत ते जितू आणि अनिल. स्ट्राईक वरती आहे तो मंगेश. बघूया आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारचे फटके खेळतात ते मंगेश. कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मागे आहेत ते काशीनाथ. बघूया चेंडू थांबवण्यात त्यांना यश आलंय. एकच धाव.
3 षटक संपले. धाव संख्या झाली ती 8 धावा. अजून तुम्हाला 59 धावांची गरज आहे. 59. 5 षटकात 30 चेंडू 59 धावा. MS या संघाला स्ट्राईक वरती आहे तो मंगेश, इनफॉर्म बॅट्समन मंगेश सारस्वत. गोलंदाजी मार्कवर आले ते सचिन ठाकरे, खूपच नावाजलेला गोलंदाज मितेश 11 या संघाकडून. बघूया, मला तरी असं वाटतंय का मितेश 11 संघाने पूर्णपणे दाबून ठेवलं MS 11 संघाला. आता काय घडतं चौथ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती बघूया एकदा. मंगेश आहे तो स्ट्राईक वर. खूपच सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण असं वाटत होतं की रनआउटची संधी गमावलंय. वॉटर रनिंग चोट धाव, 2 धावा कंप्लीट केलाय. इसकोच बोलते जेम्स बॉन्ड, सुनील बोंड. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे तो मंगेश. काय घडतंय बघूया. फुल पद्धतीने चेंडू पडला होता. मंगेश यांनी त्याला कव्हरच्या दिशेने टोलावलाय. चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाकडे रिटर्न आलाय. 1 धाव पूर्ण केलंय ते मंगेश यांनी. असं धाव संख्या झाली ती 11. खूपच चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय सुनील यांनी. बघूया काय घडतं ते आता. 3 चेंडू पूर्ण झाले चौथ्या षटकातलं. धाव संख्या झाली ती 12. स्ट्राईक वरती आलाय तो मंगेश, संघाचा कर्णधार, ओनर, मालक. बघूया चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो सचिन. चौथा चेंडू आणि मंगेश हे कॉटन बोल्ड झालेत असं वाटतंय मला. मंगेश इनफॉर्म बॅट्समन बाद आउट झालेत, कॉटन बोल्ड झालेत. पाणी पाणी ड्रिंक करून टाका. विकेट गेलाय, ड्रिंक करून टाका लवकर दोन्ही संघांनी. मितेश 11 संघाचा 12वा खेळाडू, त्याने ड्रिंक घेऊन जायचं लवकर जर कोणी असेल तर. बारावा कोणी नाही का? जा ना, जा जा. झालंय, झालं, पाणी गेलंय साइड वरती. जगदीश धोडी सर, या तुम्ही इकडे जरा कमेंट्री करा, थोडीशी मार्गदर्शन करा खेळ कसा असावा. खेळताना सर्व खेळाडूंनी खेळावृत्ती दाखवायची असते, कारण आपण वर्षाने एकदाच भेटतो सर्वजण, त्याच्यामुळे खेळ भावना दुखावली गेली नाही पाहिजे. खूपच मोठा सामना आहे, ह्याला एक क्रिकेट बोलतो आपण, जे विविध दुसऱ्या गावातल्या पोरांना एकत्र आणतं सर्वांना खेळण्यासाठी. तर सर्वांनी या खेळाचा आदर करावा मैदानावरती, आणि मैदानावरची भांडणे मैदानावरच विसरावी. खेळामध्ये चालतं थोडंफार. चला आता सामन्याकडे वळूया. माझं ज्ञान संपलेलं आहे देऊन. ललित पवार, तुम्ही तुमची जागा घ्या. धन्यवाद तुफान. बघूया पुढचा चेंडू.
गोलंदाज आहे तो सचिन ठाकरे. स्ट्राईकवर आहे तो अरविंद. हलक्या हाताने कट केलेला चेंडू, चेंडूला ढकलून दिलाय त्या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते काशीनाथ यांच्याकडून. या दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 14 धावा. चौथे षटक मार्गस्थ आहे. मात्र या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 15. खूपच संत अशी सुरुवात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते ती MS 11 या संघाकडून. जिंकण्यासाठी लक्ष होतं ते 67 धावेचं. त्याच्या पाठलाग करताना MS 11 संघ. थोडीशी संत सुरुवात, परंतु आता मात्र चेंडूला ढकलून दिला मिडॉनच्या दिशेने. थोडस या ठिकाणी गचाळ असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावा. या चौकाराच्या मदतीने षटक सुद्धा संपते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. आता मात्र 24 चेंडू आणि समीकरण आहे ते 48 धावेचं. 24 चेंडू आणि 48 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे 12च्या सरासरीने धावसंख्या उभारावी लागेल तरच MS 11 हा संघ विजय होऊ शकतो. 24 चेंडू आणि 48 धावेची गरज. ओके, 5वे षटक घेऊन येते तो गोलंदाज हर्षद. ज्याप्रमाणे हर्षद यांनी काल सुपर ओव्हर मध्ये 2 सुपर ओव्हर झाल्या होत्या आणि दोन्ही सुपर ओव्हर मध्ये हर्षद यांनी गोलंदाजी केली होती. मात्र स्लो पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात करताना हर्षद. सुरेख असा गोलंदाज. मात्र उजव्या यष्टीच्या वाईट लाईनच्या बाहेरचा हा चेंडू. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. या मॅच नंतर होणारा सामना आहे तो वारली वॉरियर्स वर्सेस समर 11. मात्र हे चेंडू मध्ये गती होती आणि गतीने बीट झालाय तो सुनील बोंड. पहिला चेंडू स्लो, त्यानंतर वाईड आणि आता मात्र चेंडूला या ठिकाणी गती प्रदान केली होती हर्षद यांनी. प्रत्येक चेंडू मागे त्याचे व्हेरिएशन असते. बघूया पुढचा चेंडू. मात्र हा चेंडू थोडासा स्लो होता आणि हलकासा या ठिकाणी ऑफ स्टंपवरनं बाहेरच्या दिशेने कट होताना पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. मात्र चेंडूला ढकलून दिलाय तो मिड ऑफच्या दिशेने आणि एक धाव समाधान मानावं लागेल. या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 21 धावा. ओके, पुन्हा एकदा हर्षद. स्ट्राईक वर आहे तो अरविंद. उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक करणं थोडीशी चुकी आणि मला वाटते लेग बाईसच्या स्वरूपात या ठिकाणी 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. हर्षद सारखा गोलंदाज सहजासहजी चौकार आणि षटकार मारू देणार नाही फलंदाजाला. मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे बीट होतोय तो पुन्हा एकदा सुनील. सुनील यांना चेंडू काही समजेन असा झालाय. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हर समाप्तीनंतर MS 11 संघाची धावसंख्या होते ती 5 गडी बाद 22 धावा. DJ धन्यवाद DJ. आता मात्र समीकरण आहे ते 18 चेंडू आणि 45 धावेचे गरज. अंपायर ओव्हर झाले. मात्र या ठिकाणी अंपायर बघायचं आहे. पहिला चेंडू डॉट आहे, दुसरा वाईट आहे, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू 1
त्यानंतर एक 22च्या स्वरूपात आणि हा 6वा चेंडू डॉट. म्हणजे टोटल 7 चेंडू या ठिकाणी खर्च केले होते हर्षद यांनी. मग 18 चेंडू आणि 45 धावेची गरज. धावसंख्या आहे ती 22. 6वे षटक घेऊन आलाय तो सचिन ठाकरे. स्ट्राईकवर असणार आहे तो आता मात्र आक्रमक असा फलंदाज अरविंद. 15च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या उभारावी लागेल. मात्र सुरेखाचा चेंडू ब्लॉक हॉल मधला हा चेंडू. हा मात्र बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी सुनील बोंड रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 23 धावा. मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतो या ठिकाणी वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. थोडासा जास्त या ठिकाणी मला वाटते बाउन्स होता या चेंडू मध्ये आणि वाईट करार दिलाय तो पंच कन्हैया यांनी. या ठिकाणी आपल्या आशागडचे माजी सरपंच गणेश भाऊ धोडी यांचं मंडळातर्फे आमचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या आशागडचे प्रतिष्ठित व्यक्ती आणि भारतीय जनता पार्टीचे एक वरिष्ठ कार्यकर्ता म्हणजे भूपेंद्र यादव सर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. मात्र एकच धाव. बघूया पुढचा चेंडू. आता चेंडूला ढकलून दिलाय त्या ठिकाणी सिलिमिडॉपच्या दिशेने आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. मात्र एकेरी दुहेरीने धावेने धावसंख्येमध्ये भर घालताना दोन्ही फलंदाज या एक धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावा. बघूया मारा करतोय तो सचिन ठाकरे. स्ट्राईकवर आहे तो अनिकेत. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय सरळ VIP बॉक्सच्या समोर. 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. एक चेंडू वाक्य पंच. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 33 धावा. मात्र शेवटचा चेंडू जातोय त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने. जवळ या ठिकाणी बाउंड्री लाईनचे जाताना चेंडू आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. षटक संपते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर MS11 संघाची धावसंख्या होते ती 37 धावा. या ठिकाणी धावसंख्या झाली ती 36. 12 चेंडू आणि 31 धावेची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 31 धावा असं आहे समीकरण. बघूया 7वे षटक घेऊन आला हर्षद. आता मात्र लाडू आणि अनिकेत या ठिकाणी कर्णधार मंगेश सारस्वत यांनी या ठिकाणी लायसन देऊन पाठवलंय की तुम्हाला या ठिकाणी इथे चौकार किंवा षटकारच ठोकायचे आहेत. समीकरण आहे ते 12 चेंडू आणि 31 धावेची गरज. जिंकण्यासाठी लक्ष दिलं होतं मितेश इलेव्हन या संघाने. 8 षटका मागे 67 धावेचं त्याच्या पाठलाग करताना आतापर्यंत स्कोर कार्ड आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर MS11 संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा.
आता मात्र गरज आहे ती 12 चेंडू आणि 31 धावेची. बघूया 7वे षटक घेऊन आलाय तो हर्षद. एक डावखुरा गोलंदाज. मात्र या ठिकाणी बाद होऊन मध्ये परततोय तो लाडू. लाडू यांची जागा घेण्यासाठी चालत आहे हितेश हाडाळ डीजे. मात्र हितेश हाडाळ याने चेंडूला ढकलून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू खाली या ठिकाणी अनिल आणि एक धाव समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण आहे ते 10 चेंडू आणि 30 धावेची गरज. 10 चेंडू 30 धावा. उंचावर खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट, फलंदाज बीट, चेंडू जातोय दन दन दन, चौकार डीजे. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 9 चेंडू आणि 26 धावेची गरज. पुन्हा एकदा भिरकवण्याच्या नादात या ठिकाणी बीट झालाय तो फलंदाज. चेंडू आणि फळी यांचा काही संपर्क नाही. एक निर्धाव चेंडूनी या ठिकाणी सांगता होते. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 8 चेंडू आणि 26 धावेची गरज. 4 मोठे षटकार MS11 संघाला विजयी करू शकतो. पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये बीट झालाय तो फलंदाज. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 7 चेंडू आणि 26 धावेची गरज. मात्र चेंडू या ठिकाणी आकाशाला गवसणी घालतोय, परंतु अनिल चुकी करणार नाही. अनिकेत बॅक टू पवेलियन डीजे. धन्यवाद डीजे. धाव संख्या झाली ती 41. आता मात्र गरज आहे ती 6 चेंडू आणि 26 धावेची. बघूया गोलंदाज आहे तो अनिल. हितेश हाडाळ हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. बघूया आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतो का हितेश. आता मात्र पहिला चेंडू वाईटने सुरुवात करताना पुन्हा एकदा समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 25 धावेची गरज. नकार दिला हितेश यांनी. मात्र समीकरण आहे ते 5 चेंडू आणि 25 धावेची गरज असणार आहे. 4 मोठे षटकार सामना टाय करू शकतोय. मात्र चेंडूला ढकलून दिलाय त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ जवळ. सूर्यकश क्षेत्ररक्षण. 2 धावावर समाधान मानावं लागेल. मात्र समीकरण आहे ते 4 चेंडू आणि 23 धावेची गरज. 4 षटकार या ठिकाणी ठोकावे लागतील हितेश यांना.
मात्र फॉलो थ्रू मध्ये खेळून काढलेला चेंडू सुरेख असं क्षेत्ररक्षण. नक्की 3 धावा वाचवल्यात. आता मात्र समीकरण आहे ते 3 चेंडू आणि 22 धावेची गरज. भावेश यांनी चेंडूला ढकलून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, पण एकच धावावर समाधान मानावं लागेल. मात्र 2 चेंडू आणि 21 धावेची गरज. सुरेख अशी गोलंदाजी मितेश इलेव्हन या संघाकडून. एक लहानस छोटस या ठिकाणी लक्ष डिफेंड करते ती मितेश इलेव्हन संघ. मात्र स्ट्रेट शॉट आणि या ठिकाणी रनआउट झालाय तो. हितेश आडळ. मात्र 1 चेंडू आणि 21 धावेची गरज. शेवटची या ठिकाणी निषाद आपले सुनील निषाद शेवटची जोडी असणार आहे आणि 1 चेंडू आणि 21 धावेची गरज. बघा 1 चेंडू आणि 21 धावेची गरज. फक्त या ठिकाणी फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. एक 67 रनाच्या या ठिकाणी लक्ष डिफेंड करताना आणि त्यामध्ये विजय सुद्धा प्राप्त करताना मितेश इलेव्हन संघ 66 फक्त धावा केल्या होत्या आणि 67 धावा करायच्या होत्या MS इलेव्हनला. तरी सुद्धा हा सामना 20 रनांनी जिंकतायत ते मितेश इलेव्हन संघ. थोडीशी निराशाजनक परिस्थिती आणि